Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डे हा पाठ पाहणार आहोत, जे की आर के नारायण यांनी लिहिलेले आहे. आर के नारायण कोण आहेत? ते मालगुडी डेज ह्यासारखे नोवेल्स असतील, नाटक असतील, ते त्यांनी लिहिलेले आहेत. तर आपण लाईन बाय लाईन डिस्कशन करूया ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डेबद्दल. पंक्च्युअली ॲट midday, he opened his bag and spread out his professional equipments, which consisted of a dozen cowries shell, a square piece of cloth with obscure mastic chart on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Spread म्हणजे काय? पसरवणे. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. इक्विपमेंट म्हणजे काय? साहित्य, साधन, त्याला इक्विपमेंट असे आपण म्हणतो. सगळ्यांनी लिहत चला आहे जे की मी सांगत आहे ते. त्यानंतर कौरी म्हणजे काय? चिंचुके आपण म्हणतो त्याला कौरी, जे ज्योतिष लोकांच्याकडे असतं बघा, असं फिरवायला, भविष्य सांगायला, त्याला कौरीज असे म्हणतात. क्लोथ म्हणजे कॉपर. ऑब्स्क्युअर ऑब्स्क्युअर म्हणजे काय? डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे काय? समजण्यासाठी खूप असे कठीण असणे, त्याला ऑब्स्क्युअर असे म्हणतो. मास्टिक म्हणजे काय? समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड म्हणजे काय? सुपर नॅचरल पॉवर, अशी काहीतरी वेगळीच ताकद आहे, त्याला मिस्टिरियस असे म्हणतो आपण. मिस्टिक, जसं आता तुम्ही बर्मुडा ट्रायंगल पाहिला असेल, त्यामध्ये काय आहे? मिस्टिरियस अशी जादू आहे, एक वेगळाच तिथं शक्ती निर्माण होते. त्यामुळेच काय होतात, जे प्लेन आहेत ते त्या बर्मुडा ट्रँगलमध्ये गेल्यानंतर काय होतात? बुडायला लागतात किंवा तिथे खेचून घेतात. हे काय आहे? एक चमत्कारी अशी पॉवर आहे असं ते म्हणतात. मग काय झालं? दुपारचा वेळ होता. जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याने काय केलं? आपली बॅग उघडली. आपले त्यामध्ये जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट होते, त्याच्याकडे कोणकोणते साधन होते? एक डझन कौरी शेल्स होते, जे चिंचोके आपण म्हणतो. असं चौकोनी आकाराचा कापड होता. त्यामध्ये काय होतं? असं पॉवर, शक्ती असणारे असे काहीतरी चीज तिथे होते. त्यानंतर काय झालं? एक चार्ट होता, जो की चार्ट आपल्याला प्रत्येक ज्योतिषाकडे आढळतो. त्यानंतर काय होता? एक नोटबुक देखील त्यामध्ये होता. त्यामध्ये तो नावे वगैरे लिहायचा. आणि असं पाल्मरा असं नोटबुक होती. ती कशासाठी वापरायची? रायटिंगसाठी वापरायचे. जे की पाम ट्रीचं तुम्ही बघितलं असाल, एक पान असतं, त्याप्रमाणेच हे लिहिण्यासाठी तो वापरायचा. नेक्स्ट बघा. हिज फोरहेड वॉज resplendent with scared ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be prophetic light and felt comforted. म्हणजे काय? ॲश म्हणजे काय असतं? ॲश म्हणजे जेव्हा आपण कोळसा जाळतो त्यानंतर राहिलेला जो मटेरियल असतो त्याला ॲश असे आपण म्हणतो. राख, त्याला ॲश असे म्हणतो. स्पार्कड, शार्प म्हणजे काय? एकदम असे कठीण आणि असे शार्प दिसणारे. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल आपल्याला माहिती. नॉर्मल म्हणजे काय? चांगला सरळ वागणूक करणारा. ॲबनॉर्मल म्हणजे विचित्र वागणारा, असे त्याचा उल्लेख करता येईल आपल्याला. सर्चिंग म्हणजे काय? शोधत होता. कस्टमर म्हणजे काय? ग्राहक. सगळे पॉईंट्स लिहित चला. कस्टमर्स म्हणजे काय? ग्राहक. क्लायंटसुद्धा ग्राहक होतात. मग हे दोन्ही शब्द काय आहेत? एकमेकांचे सिनोनेम आहेत. कस्टमर आणि क्लायंट्स, दे बोथ आर द सिनोनेम्स ऑफ इच अदर. सिनोनेम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द आहेत. कम्फर्टेबल म्हणजे काय? आरामदायी, त्याला आपण काय म्हणतो? कम्फर्टेबल असं म्हणतो. आणि रिस्प्लेडंट म्हणजे काय? ब्राईट असा, म्हणजे एकदम उजळून दिसणारा. इम्प्रेसिव्ह म्हणजे इम्प्रेशन पाडणारा असा, त्याला
काय म्हणतो आपण, डिस्पेडंट असे म्हणतो. इथंपर्यंत कळालं असेल तुम्हाला. काय म्हणतो त्यांनी, त्याचे जे डोके होते, त्याचे जे फोरहेड म्हणजे काय, कपाळ. फोरहेड म्हणजे काय, कपाळ. हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या त्यामध्ये. फोरहेड म्हणजे कपाळ. त्यामध्ये काय होतं, त्यांनी असं चमकून दिसत होतं. का चमकून दिसत होतं, कारण त्याने काय केलेलं होतं, राखेचा जो लेप होता तो आपल्या माथ्यावर त्याने लावलेला होता. आपल्या जे फोरहेडला त्याने लावलेला होता, कपाळाला लावलेला होता. आणि त्याची जी डोळे होती ती एकदम शार्प दिसत होती. जे की आपले नॉर्मल व्यक्तीसारखे असते तसे ते आईज, त्याचे डोळे दिसत नव्हते, परंतु ते काय ॲबनॉर्मल, एक विचित्र माणसासारखा तो दिसत असलेलं वाटत होता. आणि तो असा बिहेव करत होता की त्याला काहीतरी कस्टमर हवे आहेत, असं तो इकडे तिकडे डोळे करून तो बघत होता की कोण मला कस्टमर भेटते का. हे कुणाबद्दल चालू आहे, जो ॲस्ट्रोलॉजर आहे, जो ज्योतिष आहे, त्याच्याबद्दलचं वर्णन इथे आर के नारायण हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. इकडे तिकडे बघण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि असं टेकून तो आपल्या झाडाखाली बसलेला आहे, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट बघा. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would spark in such a sitting. म्हणजे काय, वेट, म्हणजे काय, त्याचे जे डोळे आहेत ते डोळे कसे दिसत होते, इन्हान्स्ड दिसत होते. म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक चमक आलेली होती, इन्क्रीजमेंट झालेली होती, वाढ झालेली दिसून येते. कशामध्ये, त्याच्या पॉवरमध्ये, त्याच्या डोळ्याच्या पॉवरमध्ये एक इन्हान्समेंट, एक बदल घडून आलेला आपल्याला दिसून येत होता. आणि तो कोणामध्ये होता, जो की पेंटेड फोरहेड आहे, जे कपाळ त्याने पेंट केलेले होते, कशाने, राख त्याने ओढलेली होती आपल्या कपाळावर. आणि त्याचे डार्क विस्कर्स होते. विस्कर्स म्हणजे असा चेहरा विस्की दिसणे, म्हणजे वेगळाच दिसणे, त्यांच्यामध्ये तो होता. चिक्स म्हणजे काय, गाल. गाल देखील काय त्याचे फुगून दिसत होते त्या भागामध्ये. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्क इन सच अ सिटिंग. आणि त्यामुळे काय होते, त्याचे जे डोळ्याचा खालचा भाग होता तो काय होता, स्पार्क झाल्यासारखा वाटत होता. टू क्राउन द इफेक्ट he owned a saffron colored turban around his head. These colors seem never fade. People were attracted to him as women are attracted to cosmos or dahlia stalk. He sat under the bog of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. म्हणजे काय, अट्रॅक्ट करणे म्हणजे काय, आकर्षित करणे, त्याला आपण काय म्हणतो, अट्रॅक्ट असे म्हणतो. बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मस. बीज म्हणजे काय, मधमाशा. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज अ बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और दालिया स्टार्क. म्हणजे बिया, जसं जे बीज असतात, जे मधमाशा असतात, जसं ते दालियाच्या फांद्याला जाऊन अट्रॅक्ट करतात, तसंच काय करत होते जे लोक होते ते ह्या ॲस्ट्रोलॉजरजवळ अट्रॅक्ट होते असं ते म्हणत आहेत. ही सॅट अंडर द बॉग ऑफ स्प्रेडिंग टॅमरिंड ट्री. तो कुठे बसलेला होता, टॅमरिंड ट्री झाडाच्या खाली तो बसलेला होता. सेट म्हणजे बसणे. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि तो जो रूट आहे तो रूट कुठे चाललेला होता, जो टाउन हॉल पार्क होता त्या रूटवर तो बसलेला होता, त्या रस्त्यावर तो बसलेला होता. टाउन हॉल पार्क हे एक तिथली जागा आहे जिथे तो बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. रिमार्केबल म्हणजे काय, आठवण ठेवण्याजोगे, त्याला रिमार्केबल असे म्हणतो. रिमार्केबल, आठवण ठेवण्यासारखे प्लेस होते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि या रोडवरून काय करायचे,
खूप सारे लोक काय करायचे, अप डाऊन करायचे, म्हणजे काय ये जा करायचे, ते दिवस आणि रात्रभर ये जा करत असायचे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. व्हरायटी म्हणजे काय, खूप प्रकारचे असे, विविधता असलेले. ट्रेड्स म्हणजे काय, व्यापार. सगळ्यांनी लिहून घ्या, ट्रेड्स म्हणजे व्यापार. ऑक्युपेशन म्हणजे आपण म्हणतो बघा, तुझं ऑक्युपेशन काय आहे, म्हणजे काय, तू काय करत असतो, तुझा बिझनेस काय, तू काय धंदा करतोस, तुझं जीवनमान गुजारण्यासाठी तू काय करतोस, त्याला ऑक्युपेशन म्हणतो. वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे म्हणजे काय, तुझं खूप सारे असे त्या रस्त्यावर जे टाउन हॉल पार्क होतं, त्या टाउन हॉल पार्कच्या रस्त्यावर खूप सारे असे काय होते, व्यापार होते. खूप सारे लोक तिथं व्यवसाय करायचे. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय करायचे. कोणकोणते व्यवसाय होते, मेडिसिन सेलर होता, मेडिसिन विकायचा. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक्स, जे हार्डवेअर असायचे, जे चोरलेले हार्डवेअर असायचे ते देखील विकणारे तिथे लोक होते. मॅजिशियन्स होते, म्हणजे काय चमत्कार दाखवणारे तिथं लोक होते. अँड अबोव ऑल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ, आणि ऑक्शन करणारा. ऑक्शन म्हणजे काय, आपण म्हणतो बघा IPL मध्ये ऑक्शन चालू असतं, म्हणजे काय, म्हणजे ते विकत असतात की हा प्लेअर एवढ्या रुपयाला विकला जाणार, हा प्लेअर एवढ्या रुपयाला विकला जाणार. म्हणजे तो तिथे एक माणूस होता, तो काय करायचा, कपडा असं वर करून कपडे विकायला लागला की हा क्लोथ 10 रुपयाला, हा क्लोथ 20 रुपयाला, कोण घेणार असं त्याला ऑक्शन असे म्हणतो आपण. ऑफ चीप क्लोथ हू क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि तो जो क्लोथ विकणारा माणूस आहे, तो पूर्ण दिवस काय करायचा, लोकांना आपल्याजवळ अट्रॅक्ट करायचा, म्हणजे आपल्याजवळ तो आकर्षित करत असायचा. नेक्स्ट टू हिम and vociferousness came a vendor of feed groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. वॅसिफेरसनेस मीन बिईंग लॉर्ड अँड नावजी, म्हणजे का मोठमोठ्याने ओरडणे. असंच काय होता, जो एक शेंगदाणेवाला होता, तो मोठमोठ्याने ओरडत होता की शेंगदाणे घ्या असे खूप मोठ्याने ओरडत होता. आणि तो प्रत्येक दिवशी वेगवेगळे नाव त्याला द्यायचं. काय, एक वेळा बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, एक वेळा दिल्ली आल्मोंड असे म्हणायचं, एक वेळी राजास डिलिकेसी असे नाव तो देत आपला जो साहित्य आहे तो विकण्याचा तो प्रयत्न करायचा. अँड पीपल फ्लोक्ड टू हिम, म्हणजे काय, पीपल त्याच्याकडे जायचे आणि ते खरेदी करायचे. ए कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डेलीड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर्स टू. कन्सिडरेबली म्हणजे काय, विचार करण्याजोगे. अ कन्सिडरेबली पोर्शन ऑफ दिस क्राऊड डेलाइड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर्स टू. मग हे काय करायचे, पूर्ण जे क्राऊड आहे ते त्याच्याजवळ यायचे, ॲस्ट्रोलॉजर्सजवळ पण यायचं आणि त्या शेंगदाणेवाल्याकडे सुद्धा द्यायचे. ग्राउंडनट म्हणजे काय, शेंगदाणे. फक्त तुम्हाला हे कळालं असेल, ग्राउंडनट म्हणजे काय असतं, शेंगदाणे असतात. हे द ॲस्ट्रोलॉजर्स transcribed his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half of the enhancement of the place was due to the fact that it did not have the benefits of municipal lighting. म्हणजे काय झालं, जो ॲस्ट्रोलॉजर्स होता तो आपला बिझनेस अंधार येईपर्यंत चालवायचा, परंतु काय झालं, तिथं म्युन्सिपाल्टीचे नगरपालिकेचे लाईटे तिथं आपल्या जसं स्ट्रीटवर आपल्या रोडवर जसे लाईट आहेत तसं तिथं लाईट नव्हते. मग तो काय करायचा, दुसऱ्याच्याकडून जो लाईटचा प्रकाश यायचा त्यामध्ये तो बसायचा, मोफत असं तो लाईट घ्यायचा. एन्हान्समेंट म्हणजे इन्क्रीज होणारा, वाढणारा. द प्लेस वॉज लीट अप बाय द शॉप लाईट्स. जो शॉपमधून येणार लाईटवर तो डिपेंडंट राहायचा, म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहायचा. 1 or 2 had hissing gaslights, some had naked flares stuck on poles, some were
light up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without light of their own. म्हणजे काय करायचे, पूर्वीच्या काही कसं असायचे, गॅस लाईट असायचे बघा, मेणबत्त्या नसायचे, मेणबत्त्यासारखाच पार्ट असायचे, त्यामध्ये रॉकेल तेन घालायचे, त्याला गॅस लाईट असं म्हणायचे. काही जण काय करायचे, गॅस लाईट घेऊन आपले जे बिझनेस आहे ते चालवायचे. काही जण काय करायचे, आपले जे सायकलवर लॅम्प आहेत ते लावून लाईट पाडायचे. परंतु काही जण असेही होते जे ऑस्ट्रेलियासारखे, जे की दुसऱ्यांच्या लाईटवर डिपेंड राहायचे किंवा अवलंबून राहायचे. इट वॉज बेलिडिंग क्रायसिक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. मग यामुळे काय झालं, जो बेलिडिंग म्हणजे काय, कन्फ्युजिंग म्हणजे कन्फ्यूज करणारा, गोंधळ करणारा असं लाईट्स त्याच्यामध्ये येत होते. खूप सारे असे लाईट्स येत होते, त्याची शॅडो, त्याची जे शॅडो आहे ते त्याच्याजवळ येत होती. दिस suited the astrologers very well, for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. म्हणजे काय, त्याला माहीत नव्हतं की पुढच्या येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याबरोबर काय होणार आहे आणि आपण कसा त्याबरोबर सिच्युएशनशी हँडल करणार आहोत हे त्याला माहीत नव्हते. हा तो लाईफ त्याची गुजरत चाललेली होती, लाईफ त्याची पुढे पुढे चालत होते. पुढच्या मिनिटाला काय होईल हे त्याला सुद्धा माहीत नव्हतं. ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shred guesswork. All the same, it was much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. म्हणजे काय, हे जो ॲस्ट्रोलॉजर्स होते त्याला काहीही माहीत नव्हतं, त्याचा चंद्र तारा याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तो असंच लोकांना खुळे बनवत असायचा. परंतु तो काय लोकांना सांगायचं की मला खूप ज्ञान आहे, मला ताऱ्यांचं चांदचं खूप सारं असं नॉलेज आहे, परंतु तो नॉलेज नव्हतं. त्याला आता डेली प्रॅक्टिस झालेली होती की लोकांना कसं आपल्या जाळ्यात फसवायचं आणि काय करायचं, प्रत्येक वेळी तो कमाई करून आपल्या घरी घेऊन जायचं. होप इथपर्यंत तुम्हाला सगळा पार्ट्स कळाला असेल. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.